मुरांबा या मालिकेमध्ये आता रमा अक्षय वेगळ्या रूपामध्ये दिसणार आहेत. या मालिकेने एकूण 7 वर्षांचे ग्रीप घेतलेले. 7 वर्षानंतर या मालिकेमध्ये अक्षयची आणि रमाची मुलगी मोठी होताना तुम्हाला दिसणार आहे. आणि तिला मात्र आई माहिती नसते आणि सगळेजण तिला सांगत असतात की आई तारा झाली आहे. आता या जगामध्ये तिची आई आहे की नाही हा तिला पडलेला प्रश्न आहे. पण अक्षय म्हणतो, कसं सांगू तुला, तुझी आई या जगामध्ये नाही आहे. पण एकूणात तिची आई परत येणार नाही आहे हे तिला माहिती नसतं. अक्षयला वाटत असतं की ती साईच्या प्रेमात पडली, कारण एकूणा ती रावतीने तशी परिस्थिती निर्माण केली असते. पण आता खरंच रमा अक्षय पुन्हा एक होतील का? कारण त्यांच्या प्रेमाची निशाणी त्या दोघांना एक करेल का? आता रमा अक्षय पुन्हा या वेगळ्या रूपामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आणि रमासुद्धा आता वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तिचा पूर्ण लुक चेंज झालेला आहे आणि तुम्हाला या पूर्ण वेगळ्या पद्धतीची रमा बघायला नक्की आवडेल. आज मुरांबा मालिकेमध्ये 7 वर्षानंतरचा भाग दाखवला. रमाची मुलगी एवढी मोठी झाली, पण तिला मात्र ती आईचं प्रेम तिला देऊ शकलेलं नाही आहे आणि तिच्या मुलीलाही तिचं प्रेम मिळू शकलेलं नाही आहे. अक्षयने तिला सांभाळलं आहे, आई विना पोर सांभाळलेली आहे. पण हे सगळं करत असताना अचानक तारा तुटतो आणि ती म्हणते, बघ आई तारा झाली आहे. सगळेजण म्हणतात आणि तारा तुटला म्हणजे आता आई खाली येते आहे. हे करून ती ओरडायला लागते. आणि आता मात्र अक्षय म्हणतो, तुला कसं सांगू, तुझी आई कधीही येणार नाही आहे. पण आता बाळाचं समजूत घालायची म्हणून ते दोघंही त्या ताऱ्याकडे बघतात. आणि ज्यावेळेला रमा प्रेग्नंट असते त्यावेळेला सुद्धा तुटलेल्या तारा पाहताना रमा अक्षयनं त्यांना मुलगीच मागितलेली असते आणि ती मुलगी आज प्रत्यक्षामध्ये समोर आहे. पण रमा मात्र त्यांच्या आयुष्यामध्ये नाही आहे. बघूया आता येणाऱ्या भागांमध्ये रमा अक्षयच्या आयुष्यामध्ये नवीन काय ट्विस्ट येतो आहे. आता रमासुद्धा तुम्हाला खूप सुंदर स्वरूपामध्ये दिसणार आहे. आणि आता रमा अक्षयची ही हिट जोडी पुन्हा एकदा मुलगी एकत्र आणते आणि मग ते सगळं पाहणं खूप मजेदार ठरणार आहे. त्यामुळे रमा अक्षयची ही हिट जोडी बघूया नवीन काय सांगते. आता इथून पुढं 7 वर्षानंतरचा भाग आपण पाहणार आहोत. त्यामुळं पाहत रहा मुरांबा, रमा अक्षय आणि त्यांच्या आयुष्यामध्ये एक आलेली छानशी गोडपरी. पाहूया उद्याच्या भागात. धन्यवाद.